मित्रांनो सोनाली आहे ना थँक्यू थँक्यू. नाशिकला आलो आणि काळा बर्गर खाल्ला मी. हा ही तुमची कितवी ब्रांच आहे? 4th ब्रांच आहे ही तुमची. तर मी आता घातलं हेल्मेट आणि मी आता करणार आहे बाईक राईड. दादा शेवटी जेवण घेऊनच आला. तर ठाण्यामध्ये ऊन बघा किती कडक ऊन. बापरे इथे ऍक्सिडेंट झाला वाटतं गाडीचा. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलंच असेल काढली आणि मी बॅग घेऊन गाडीत आलो आता. आणि आता वाजले 12:04 आणि आम्ही आता चाललोय बाहेर नाशिकला फिरायला. तर मी एकटा नाहीये, सोनाली पण मम्मी पण आहे आमच्यासोबत. ते लोक आता तयारी होऊन खाली येत होते तर मी सामान येऊन टाकले. तर मी ब्लॉगला आता इथेच चालू करतो. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय युट्यूब चॅनल HD विश्व. अरे आलीस तू? सोनाली पण आली आहे, त्रिशा पण आली आहे, मम्मी पण आली. आता तर आता आम्ही निघतोय. आता पाऊस पण चालू झालाय. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो घरातून आता जस्ट निघालो आणि पाऊस पण एवढा जोरात चालू झालाय. ट्रॅफिक तर आज नसायला पाहिजे. कुठे सोडू? त्रिशा कुठे जायचंय तुला? हा जाते तू? किती मस्त पाऊस चालू झाला बघ. तर मित्रांनो टोल नाक्यावरती आल्यावर पण गव्हर्नमेंटने फास्टॅग हा जो चालू केलाय, चालू असताना पण आहे ना अशा ट्रॅफिक टोल नाक्याला काय ना ते आजपर्यंत समजलं नाहीये. आता गेले 5 ते 10 मिनिटं झाले असेल मी पाठवून आलोय. ट्रॅफिकच होती. टोल नाका तर इथे आलाय तरी पण ट्रॅफिकच दाखवते अजून पण. काय नक्की प्रकार आहे ना तेच समजत नाही अजून. त्रिशाला ना आता मम्मानी मारले तर बघा कशी रडते. बघा 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 कशी लगेच कॅमेरा चालू झाला की शांत झाली पोरगी. मगाशी एवढी रडत होती. हे बघा डोळ्यातून पाणी येते आता तिच्या. एवढ्या जोरात रडत होती ती. त्रिशा तू खूप नाटक करते. खूप नाटक करायला लागले तू. खूप नाटक करते. टेंगे टेंगे. तर मी आता तुम्हाला आहे ना थोड्या वेळापूर्वी पाऊस दाखवला की एवढा पाऊस पडत होता. आणि मी आता ठाणा जस्ट क्रॉस करतो. ऊन बघा किती कडक ऊन पडलंय. पावसाचा एक थेंब नाही इकडे. आपल्या मुंबईमध्ये काय क्लायमेट चाललंय ना खरंच कधी कधी ना समजतच नाही. मी लास्ट इयरला जेव्हा मी नाशिकमध्ये आलो होतो तेव्हा ना असे रस्ते ना एवढे मोठे रस्ते नव्हते. मे बी लास्ट इयरला ना काम चालू होते ना रस्ते ना खूप खराब होते. आणि या टायमिंगला आता एवढे मस्त रस्ते बनवले त्याला. चुंबेश्वरी रस्ते बनवले. फटाफट फटाफट निघायला पण गॅप मारायला पण मजा येते. मस्त रस्ते बनवले त्यावेळी. आता दुपारचे 2 वाजले आणि आम्ही आता जेवायला थांबलोय. म्हणजे उतरलो आता जस्ट जेवायसाठी. तर साधच काहीतरी थोडंसं खाऊया. आणि अजून 2 तासाची जर्नी उरली आमची पण कंटिन्यू करायची. काय ऑर्डर दिली आहे? बस का जास्त का नाही? त्रिशा तुला काय घेतलंय? त्रिशा कोण आहे? जेवणाची ऑर्डर दिली आणि आता त्रिशासाठी पण घरातूनच बनवून घेऊन आलेले सोनाली जेवण. तेच आता गाडीचे इथे चाललोय. गाडी इथे उभी आपली. काय बोलते? ऊन ना? अरे चटके लागतात इथं तर उन्हाचे. आणि आपल्या इथं मुंबईमध्ये पाऊस पडतोय.
तर सोनाली त्रिशाचं जेवण घेऊन चालली आहे. आणि मित्रांनो आम्ही ना आता गाडीतून जेवण घेत होतो ना, इथे मस्त आहे ना एक कपल आहे ना बाईक वरती राईड करत आलेले. त्यांची बाईक आहे त्याच्यावरती राईड करत आलेले. आता ते पण आतमध्येच गेले, जे कपल होते आणि ते पण एज आहे जास्त आहे त्यांचं. मस्त त्यांनी गेअर हे ते परत प्रॉपर शूज परत जॅकेट हे ते मस्त वेअर करून ते लोक आलेले. मस्त वाटलं त्यांना बघून. गेले 15 मिनिटं झाले त्याला जेवणाची ऑर्डर दिली आहे. त्यांनी फक्त चहा आणून ठेवलंय. तिकडे पूर्ण त्यांचा टाइमपास चाललाय स्टाफचा. अजून किती वेळ लागतो काय माहिती जेवायला. जाम भूक लागली आता. तुला भूक लागली का नाही? नाश्ता देतो बोलला, दिला तर नाही. असं सांगते आम्हाला. डायरेक्ट जेवलेलंच सही आहे ना. लोक पण किती वेळ लागतो ठीक आहे, बघूया अजून किती वेळ लागतो जेवायला, जेवण आणून द्यायला. भाई और कितना टाइम जाएगा खाने के लिए? काय आन्सरच देत नाही. दादा शेवटी जेवण घेऊनच आला. लेट आणला तर आता टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे त्याची. तर मित्रांनो आमचं आता झालं जेवण. आणि जेवण थोडंसं लेट आलं पण खूप टेस्टी होतं जेवण. आम्ही उगाचच कंप्लेंट करत होतो असं वाटतं की लेट येते पण जेवण एकदम मस्त होतं. तर जेवण खूप चांगलं होतं. आम्ही पोट भरून खाल्लंय आणि आता डायरेक्ट जाणार आहे आम्ही. आता अजून किती वेळ लागेल? 1 तास 1.5 तास 1.5 तासाचा रस्ता उरलाय जास्तीत जास्त. आणि आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊया. आणि कुठे चाललोय ते मी तुम्हाला तिकडे पोहोचल्यावरतीच सांगतो. इथे ना आता कसारा घाट चालू आहे पण हे ना असे उलटे काय येतात ना गाड्या तेच समजत नाही. आतापर्यंत 3-4 गाड्या गेल्या उलट्या. चटका लागते हाताला, चटका लागते. बापरे इथे ऍक्सिडेंट झाला वाटतं गाडीचा. काय तिकडून इकडे आली ती? हा मे बी तसंच झालं. हो रे बघ ना तिथं स्विफ्टला पण ठोकले व समोर. आईच्या गावात स्विफ्टला पण ठोकले इथे. फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो नाशिक मध्ये माझ्या बहिणीच्या इथे. आणि पोहोचल्या हे बघा. तर ठीक आहे आता गाडीतला लगेज काढतो आणि वरती जाऊन तुम्हाला रूम मध्ये भेटतो. तर मित्रांनो आता मी आलो घरी आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो मी. तर मी आता आहे 16 फ्लोअर वरती आहे मी आता. आणि ही त्यांची टाउनशिप आहे पूर्ण. ही कॉलनी आहे. आणि हा जो तुम्हाला रोड दिसत असेल हा जो तुम्हाला हायवे दिसत असेल ना आता हा वाला तो आहे मुंबई इंदोर हायवे, मुंबई आग्रा हायवे हा. आणि इथून आम्ही असं आलो आणि जस्ट खाली उतरल्या टर्न घेतल्यावरती ही सोसायटी आहे. तर नाशिक मध्ये आल्यानंतरला एवढं ऊन आहे ना आम्हाला वाटलं पाऊस असेल पण ऊन खूप आहे इकडे नाशिक मध्ये. तर आता आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे. एक थोडा वेळ रेस्ट करतील त्याच्यानंतरला आम्ही बाहेर जाणार आहे. आणि कुठे जाणार आहे अजून काहीच प्लॅन केला नाही. आता थोड्या वेळानंतर आम्ही 2-3 डेस्टिनेशन आम्ही विचार केलेले निघताना कव्हर करायला. पण आता जर ते चालू असेल तर ते तुम्हाला दाखवेल, अदरवाईज ते उद्या तुम्हाला दाखवेल मी. थोडा वेळ आम्ही रेस्ट करतो आणि भेटतो एक थोड्या वेळामध्ये.
2 hours later. आता मस्त एक नॅप घेतला मी. नॅप नव्हता पण असंच एक जस्ट थोडासा रिलॅक्स झालो मी. आणि तुमच्यासाठी मी नॅप घ्यायच्या आधी आहे ना एक टाइमलॅप्स लावून गेलेलो, तो तुम्ही एन्जॉय केलाच असेल तो. आणि आता आम्ही निघतोय खाली. सोनालीने मी तिला इथल्या ना स्ट्रीट फूड खायचे होते, तर मी येताना 2-3 सॉर्टेड केलेले. तिला बोललो की तुला तिकडे घेऊन जातो. व्हेजच आहे आणि मी खाणारे नॉनव्हेज आहे. तर बघूया आता तिकडे जाऊन. पाऊस यायला लागलाय. हे काय लागतो हाताला. तर बघूया आता. पण आम्ही पावसासाठी पण येताना जे नवीन रेनकोट घेतलेले आम्ही लोकांनी ते पण घेऊन आलो, आता कॅरी केलेले येताना. तर सोनाली चलो, मी पण चाललोय आता. तर मी आता घातलं हेल्मेट आणि मी आता करणार आहे बाईक राईड. हे लोक चाललेत गाडीने, यांचं जायची लोकेशन वेगळी आहे. हे लोक दुसरीकडे चाललेत. त्रिशा पण त्यांच्यासोबतच चालले. सोनाली आणि मी आता जाणार आहे बाईक राईड वरती. मित्रांनो आता आम्ही निघालोय सोनालीने मी. आणि छोटासा एक सेटअप केलेला मी मोटो ब्लॉगचा, तर तुम्हाला दिसतच असेल फ्रंटचा. आणि ही जी बुलेट आहे ही माझ्या सिस्टरच्या हजबंडची गाडी आहे. त्यांना लास्ट इयर मी दिलेली ही गाडी. त्यांनी अजून मस्त मेंटेन ठेवली ही गाडी. आता या सोसायटीमधून आम्ही बाहेर निघतोय. तर मित्रांनो आता मी डायरेक्ट हायवेला टच झालोय आणि इथे ना जास्त ट्रॅफिक पण नाहीये. बाईक चालवायला पण मजा येते. कोणाला मजा येते बाईक वर बसायला? पाठी खूप वर्षानंतर बसलो आपण बाईक वरती आणि राईड करतो आता आपण. तर इथून हार्डली एक 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि मला वाटत आहे की ना आता थोडासा पाऊस थोड्या वेळामध्ये चालू होईल. तर येताना थोडा थोडा लागतोय पाऊस. बघूया. रेनकोट तर घेतलाय आम्ही. बोटचं जर लागला तर वेअर करू, नाही लागला तर मग तसेच ठेवून टाकूया. हे ना आम्ही साईडला थांबलो कारण की पाऊस आहे ना खूप यायला लागला. सोनालीने पण रेनकोट घातलाय, मी पण रेनकोट घातला. आता बोललो की रिक्स नको घ्यायला, जर ओले झालो ना मग ते मजा नाही, पूर्ण चिकचिक होऊन जाणार. त्यापेक्षा आम्ही विचार केला की रेनकोट साईडला थांबलो. 2 मिनिटांनी रेनकोट घातला. आता निघायचा झालं तुझा. तर मित्रांनो स्ट्रीट फूड खायला आलेलो आणि हे आम्हाला एक नवीन बार्बिक्यू दिसलाय. प्युअर व्हेज म्हणून आहे, सोया बाईट्स म्हणून आहे. तर आम्ही आता आतमध्ये जातोय आणि बघूया यांच्याकडे काय काय व्हेरायटीज आहे. मला तर इथे पनीर दिसतोय. हे पनीर आहे, हे पण पनीर आहे. हे काय सोया, हे सोया आहे. त्यांच्याकडे हे असे ग्रिल आयटम आहेत. तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट ओनरच आम्हाला भेटले. तर आम्ही मेनू चेक करत होतो, आम्हाला जर माहिती नव्हतं. तर सरांनी आम्हाला सजेस्ट केलंय की इराणी चाप आम्ही सजेस्ट. अच्छा, तर सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की इराणी चाप म्हणून. तर ठीक आहे, बघूया आपण की कसे ते बनवतात ते. आणि यांच्या प्रॉपरली पूर्ण तंदूरचा आयटम आहे हा. आणि ठीक आहे, चला लेट्स सी, आपण ट्राय करूया आणि टेस्ट करूया की कसं आहे. मित्रांनो मस्तपैकी इथे तंदूर लावला यांनी. आणि मी एक सोया घेतलाय, सोया चाप. आणि सोनालीसाठी एक पनीरचा हाफ त्यांनी सांगितलेला ते एक घेतलाय. तर चला ठीक आहे, आपण आता टेस्ट करूया. तर मित्रांनो आपली आता इथे डिश आली आहे. आतमध्ये बसायचं होतं पण आम्ही बोललो की नको आतमध्ये बसायला, तर बाहेरच आपण टेस्ट करूया. मस्त पाऊस पण येतोय. जसं त्यांनी सांगितलं ना तशी त्याची पण टेस्ट आहे. सोया चाप मस्त आहे, ट्राय करतो. तर मित्रांनो आज असं होतं की आम्ही तर आलेलो फूड टेस्ट करायला, पण आम्हाला नव्हतं माहिती की ह्यांची आज ओपनिंग आहे आणि ह्यांची फॅमिली पूर्ण इथे थांबली आहे रिबिन कट करायला. आणि सरांना आम्ही विचारलं की आम्हाला तुम्ही दिलं, ते बोलते की मी ओपनिंग करायच्या आधीच सगळ्यांना सर्व केलं की खाण्यासाठी. सर तुमचं अजून आउटलेट कुठे कुठे आहेत? नाशिकमध्ये कॉलेज रोडला ऑलरेडी आहे. ओके. गोविंदनगरला आहे, ओके. नाशिक रोड आहे आणि आम्ही फ्रँचायझीज पण आहोत. ओके. मास्टर फ्रँचायझी, थोड्या दिवसात अजून 7-8 फ्रँचायझी येतात. ही तुमची कितवी ब्रांच आहे? नाशिकमध्ये 4th ब्रांच आहे ही तुमची. तर मित्रांनो जर तुम्ही नाशिकला मधून जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल आणि नाशिकमध्ये कॉलेज रोड हा खूप मोठा फेमस आहे खाण्यासाठी, स्ट्रीट फूडसाठी.
तर तुम्ही नाशिक रोडमध्ये कॉलेज रोडच्या इथून जर जात असाल तर हे सरांचं आउटलेट आहे, तर नक्की तुम्ही यांच्या शॉपला येऊन व्हिजिट करा. हा, नेक्स्ट लोकेशन तुझ्यासारखे ना एक मस्त बर्गर तुला देतो मी खायला. आता व्हेज येतो पण चल बस. तर हे आहेत द बॉम्बे फूड कंपनी म्हणून, आणि ह्यांचं जे बर्गरची त्यांच्या जी बर्गरची स्पेशलिस्ट जे आहेत ते हे शेफ आहेत. आणि जे ह्यांचा बर्गर जो स्पेशल आहे ना तो मी ऑर्डर दिला आहे, आणि ऑर्डर आल्यानंतरला मी तुम्हाला दाखवतो की यांची स्पेशल काय होतं त्या बर्गरमध्ये. तर बर्गर बनेपर्यंत ना तुम्ही त्यांचा किचनचा सेटअप एन्जॉय करा. असा हा त्यांचा प्लॅटफॉर्म आहे पूर्ण, आणि इथे ह्यांचा स्टोरेज फ्रीजरमध्ये ठेवला आहे. इथे बाकीचा बेक करायचे आयटम आहेत, परत तिकडे ओव्हन हे ते, आणि मस्त अशी एक ही व्हॅन आहे ॲक्च्युली बघायला गेली तर. टेम्पो ट्रॅव्हलर जी व्हॅन असते त्याला त्यांनी मॉडिफाय केलं आहे, आणि त्याला किचनचा सेटअप त्यांनी बनवला आहे. फायनली आपला बर्गर रेडी झालाय. तर मित्रांनो, तुम्ही लाईफ मध्ये तर बर्गरचे बन तर खूप खाल्ले असतील, पण हा ब्लॅक कलरचा तुम्ही कधी खाल्ला असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि ह्याची बनवायची खासियत तर तुम्हाला कळालीच असेल काय फेमस आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याचा सॉसेस पण जे होता तो पण मी तुम्हाला दाखवला कशा प्रकारे त्यांनी बनवलेला तो. तर ठीक आहे, आता सोनाली याला एन्जॉय करेल. तुझ्या तोंडापेक्षा मोठा आहे. चारकोल तू त्यांना विचारलं ना? तुला कसं माहिती होतं? छान आहे. त्या तोंडाला लागतंय, घाण वाटेल ते दाखवताना व्हिडिओ मध्ये. सगळं तोंडाला लागलं ते. टेस्टच नाही सांगू शकत, एवढा भारी आहे. खाल्ला ना फर्स्ट टाइम ट्राय केला, पण टेस्ट आणि याची जी क्रिएटिव्हिटी आहे ना या जो बनची अफलातून आहे भाई. ते खायलाच एकदम वेगळं लागतंय. ते मॅकडॉनल्ड्स पण पहिले याच्या समोर है ना, पण ह्याची टेस्ट मॅकडॉनल्ड पेक्षा तरी मला जरा चांगली वाटली, कारण की तुझं बन काय हिशोबाने त्यांनी बनवलं ना काय माहिती. ब्लॅक वाला तो पण. नाशिकला आलो आणि काळा बर्गर खाल्ला मी. कसा होता काळा बर्गर? टेस्टी आहे. नहीं जे आहे ते आहे. ब्लैक बन रखने का क्या मतलब था? ये सर एडिबल चारकोल पेस्ट रहता है इसमें. हाँ. तो इससे जैसे आप बारबेक्यू खाते हो तो वैसा टेस्ट आता है. ओके. तो उसके लिए बट इसका सोच आपका क्या था, ये कॉन्सेप्ट क्या था आपका? वो तो सर बड़े भाई को मालूम, बड़े भाई ने चालू किया था. ओके. उन्होंने कहाँ पे बाहर देखा था ये कॉन्सेप्ट? आई गेस मेरे हिसाब से या तो उनने ही स्टार्ट किया नासिक में. तो फर्स्ट है. यस सर, हम लोग ने भी आपका एक वीडियो देखा था इंस्टाग्राम पे, इसके लिए हम लोग आज बॉम्बे से नासिक आए थे, तो बोला थोड़ा सा घूम लेते. तो हम लोग ने ये सर्च किया तो हमको मिला भी. कैसा लगा पहले? बेस्ट 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 बेस्ट. तर बर्गर आता पोटामध्ये गेलाय मस्त मध्ये. बुरगिल झालाय आमच्या, बुरगिल झालाय पोटामध्ये. आणि आता नेक्स्ट लोकेशन काय आता? इकडे ती कुठली पाणीपुरी? झटका पाणीपुरी. तर ठीक आहे, आता आपण निघूया आणि डायरेक्ट भेटूया झटका पाणीपुरीची इथे. मित्रांनो, आम्ही झटका पाणीपुरी होती ती नंतरला करणार आहे, आणि जाता जाता आम्हाला ना रॉक अँड रोल म्हणून दिसला. तर सोनाली बोलली की इकडे आपण काहीतरी टेस्ट करूया म्हणून. तर आम्ही आता तिकडे आतमध्ये जातोय. विचारलं मला नॉनव्हेज मध्ये बघ ना काय काय व्हेज मध्ये काय. आणि एवढं कन्फ्युज केलं तिने. एकच लास्टची ऑर्डर तिला विचारा काय ते. बस माझं ते चिकनचं सांगितलं तुम्हाला. नाही खायचं इथे. हे नॉनव्हेज आहे. ओके, थँक्यू. टेस्ट पण केली तू? टेस्ट कर, चेस्ट कर.
तर माझा रोल झाला खाऊन आणि आता फायनल आता आमची आहे झटका पाणीपुरीवाल्याकडे जायचं. त्यासाठी थोडीशी पोटामध्ये जागा ठेवली आहे. सोनालीली पण थोडीशी जागा ठेवली आहे. तर बघूया आता तिकडे जाऊन काय कॉम्पिटिशन आम्ही दोघं जण खेळतोय, कारण की आम्ही दोघांनी कॉम्पिटिशन ठेवलेली कोण किती पाणीपुरी खाणार हे ते. तर बघूया आता तिथे पोहोचल्यावरती. चला तर आपण तिकडे डायरेक्ट तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आम्ही आता इथे आलोय झटका पाणीपुरीच्या इथे. हे खूप फेमस आहे. तर सोनालीने सजेस्ट केलेलं तिला खायचं होतं, तर इकडे आलोय आम्ही आता. तर हे जे काका आहेत हे तुम्ही प्रत्येक एक व्हिडिओ मध्ये बघितले असेल. झटका किंग म्हणून यांचा फेमस आहे. आता यांची ट्रिक बघा, कस्टमरला कसे सर्व करतात. गाडी मोठी आहे सर, गाडी मोठी आहे. चला कॅमेरामॅन फोकस करो. प्रथमेश पुरी पकड. असं बोलले की तुमका आईला दाबा द्यायची मी. ओके प्रथमेश, मेरी चाला का तो जागेवर लाल होईल. ओके. आता हे झटका किंग काका आहे, ह्याला आता झटका देणार आहे 400 व्होल्टचा. चलो कॅमेरामॅन फोकस करो. चल मयूर पुरी पकडायची. आईचा फ्लॅश मारो. आईला दाबा द्यायची मी. ओके ब्रो, सारू लागे. बहुत सारू लागे. भावे भावे. त्यांना वॉटर पण दिलेली आहे, म्हणजे फाटणार नाही डिश ओके. आणि ओली बी नाही होणार. तर चालेल. ओके चालेल. बरं कशी खाणार, आवाजवाली का बगर आवाजवाली? तुम्ही जशी देणार तशी खाणार. तिकडची आवड आहे हा हा. हा जो आहे खानदेशी पेठ. गाजर हलवा काढ बेटा. हा फक्त असं वाजल. अच्छा. आणि हा जो आहे विदर्भ पॅटर्न मोठा वाजणार. हा. अरे बाप. गुलीगट. त्याचं नाव आहे गाजर हलवा. अरे बापरे. प्रेमाचं नाव आहे. अरे बाप. तो हलवा कमी व्यागायची बघा टेस्ट करायला. खरंच हा, हलवा जागेवर वाजली. जागेवरतीच वाजली. शक्यतो हाच घ्या खानदेशी बोलीतल्या. तू मोठं कलर. आता तो डायपर मॅन आहे बघा. बारीक आवाज. खाली ते चटक मटक बरं का. हा ओके सर. हा दुसरा बारीक आवाज, तो विदर्भ पॅटर्न जळगाव पॅटर्न आहे. आमच्याकडे मामा जावायला काही काम नाही, घरीची मामी एक दिवस मुक्काम वाढत होते. आता ही बॅलेन्सला. बॅलन्स. हा हे टायटल दिले सरांना आणि ते जागेवर असे ऍपल प्रभू होतील. हा हे प्रभू हे जगन्नाथ मी क्या हुआ. क्या हुआ. मेरी आंखों में पानी आ गया. मेरा गमछा कलिया इधर ही हो गया. ते कसे पाण्या पावसाचे विचारतात. कोणाचा प्रॉब्लेम असतो, कोण म्हणतं मामा काम गाडी चालवायची. आणि त्याची वन साईड सांगतो कन्नी मारून चालवा. कन्नी मारून चालवा. परत ओरिजिनल करू का जिम मध्ये बनवू. तुम्हाला जशी पाहिजे पण चांगली आहे. बरोबर आहे. जास्त तिखट नको. उद्या त्रास होईल. नाही बाबा लोक काय करतात पाणी पितात. पाणी पिलं आमचं वायफाय चालू झालं. वायफाय चालू झाला. नाही माऊ डायरेक्ट बुलेट फायरिंग लागते. पाणी कसं मग त्याला दोन ऑप्शन. चला कॅमेरामॅन फोकस करो. चला अमित सर पुरी पकडा. असं बोली करून करा. आईला दाबा द्यायची बी. ओके ब्रो. अमित सर आता जागेवर लाल होतील. अमित सरांनी विचारलं अमित सर घेता का ते म्हणे मी 30 घेतो. 30 त्यावर नाही घेत म्हणे. 30 ओनली 30. बघा हे अँटीबायोटिक. ओके. हे विटामिन सी. ओके. 2 गुण जिंदगी के. अच्छा हे कंपल्सरी आहे की तुमची. अच्छा. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. कसं वाटतं सर. बॅलन्स. चकना घ्या थँक्यू. आणि काळजी घ्या. थँक्यू. पाण्या पावसात दिवस. मित्रांनो माझी तर आता मस्तपैकी बँड वाजली आहे आणि आता टाइम आहे सोनालीचा. आता सोनालीची मजा येणार आहे. त्यांचं जे नाव आहे झटका, म्हणजे खरंच नाव त्यांनी एकदम परफेक्ट ठेवले झटका पाणीपुरी म्हणून. आता टर्म आहे सोनालीची. ते मॅडम जागेवर लागतील. अच्छा. माझ्यावर सोडून द्या. ते म्हणे आता मला फिरायचंय म्हणे. अच्छा. ट्रॅव्हलिंग करायची. ओके. आम्ही कसं पळायला देतो सकाळ दुपार संध्याकाळ. सोनाली मॅम बारीक आवाज बघा ते खाऊन बघा. मला ते म्हटले आवाज येतील. त्यांना असं हळूहळू ओढू आपण. हळूहळू
पहिले गाडी अशी 4 लाईनला आणावं लागते सिटीतून बाहेर ती बॅलन्सला. आता आवाज वाजला सोनाली? बारीक आवाज. आता बॅलन्स आपला स्ट्रॉंग वाला गाजर हलवा. हो मसाला कैसा लागला? मित्रांनो मला जो गाजर हलवा दिलेला हा दादाने काय केलं slice मध्ये. त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. गरमी काय झाला? घाम फुटला मस्त. सोनेली मॅडम मसाला तिखट येणार नाही काही, फक्त ऍक्शन यांच्यासारखी करा. ओके. सोनाली आवाज फुटतो. ते म्हणतील मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हा, हो सरकार म्हणजे सारखं हो पुन्हा येणार हो, नाही. हो. असं मागे आहे. आईला मामा सापुतारा घुमने काय मला जिंकी उत्पास. हा. चला कॅमेरामॅन फोकस करो. एक मिनिट. असं गोली कदम करा. आईला आईला दाबा जेसीबी. ओके सोनाली मॅडम डोळे उघडा, डोळे उघडा. त्यांचा कंपनी प्रॉब्लेम आहे. आलीलर केला तर त्यांनी. तर मित्रांनो सोनालीने ना फेमस झटका पाणीपुरी टेस्ट केली आणि त्याचा आवाजच यायचा बंद झाला. तो मी रील आता थोड्या वेळात टाकतो. तुम्ही प्लीज खालच्या जो इंस्टाग्राम आयडी येणार आहे त्याच्यावरती त्यांना फॉलो करा आणि तुम्हाला ती रील बघायला भेटेल. सोनाली कशी होती पाणीपुरी? हा मजा आली. तर मित्रांनो कधी पण आला ना प्लीज या काकांना ना खूप कॉमेडी आहे आणि खूप फन करतात ते. असं हे नाही करणार की तुम्ही कस्टमर आहे त्यांच्या इथे खायला आलात. तर खूप जेंटलमॅन आहे एकदम ते बघायला गेले. तर मित्रांनो जर तुम्ही नाशिक मध्ये जर आला तर नक्की ही झटका पाणीपुरी आहे ना एकदा तरी झटक्यासाठी खाऊन जावा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. तर आता आम्ही निघतोय घरी कारण की खूप पोट एकदम जाम झालंय दोघांचं पण आणि घरी जाऊन तर आता काही जेवणार नाही आम्ही. तर ब्लॉग पण बघूया घरी जाऊनच एंड करूया. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो घरी. तर मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो लिफ्ट मध्ये आणि झटका पाणीपुरी खूप भारी होती ती आम्हाला. आणि आत्ताचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो ना. तू घरी जाऊन अच्छा ठीक आहे. अजून म्हणजे हिच्या पोटामध्ये जागा आहे. माझं तर पोट एकदम फुल झालंय. जर रात्री आलो वॉक करायला तर ठीक आहे, नाहीतर आता बघूया. आणि त्रिशाला पण घरी सोडून आलेलो आम्ही. त्रिशा झोपली. झोपली ठीक आहे. तर मित्रांनो ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप सर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला झटका पाणीपुरी तर आवडलीच असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय बाय बाय. जे बर्गरची जी स्पेशलिस्टी आहे ना, जी बर्गरची स्पेशलिस्टी आहे ह्यांच्या जी बर्गरची